सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रामायणातील एका अशा प्रसंगावर सखोल चर्चा करणार आहोत जो जितका भावनिक आहे तितकाच वादग्रस्तही आहे. सीतेची अग्निपरीक्षा. अनेकांना हा प्रसंग म्हणजे प्रभू श्रीरामांनी सीतेच्या चारित्र्यावर घेतलेला संशय वाटतो. एक पती म्हणून त्यांनी पत्नीवर केलेला हा अन्याय आहे असं सरळ सरळ म्हटलं जातं. पण कथा फक्त एवढीच आहे का? की या अग्निपरीक्षेच्या ज्वाळांमागे राजधर्म, लोकभावना आणि व्यक्तिगत प्रेम यांचा एक मोठा संघर्ष दडला आहे. आज आपण या ज्वाळांमागे दडलेलं सत्य शोधणार आहोत. चला, या विषयाचा सखोल अभ्यास करूया. तर आपण त्या क्षणाची कल्पना करूया. लंकेवर विजय मिळाला आहे, रावणाचा वध झाला आहे, प्रभू श्रीराम आणि सीतामाता अनेक वर्षांच्या विरहानंतर पुन्हा भेटत आहेत. खरं तर हा क्षण मोठ्या आनंदाचा, उत्सवाचा असायला हवा होता, पण तिथे काहीतरी अनपेक्षित, धक्कादायक घडलं. अगदी बरोबर. तो क्षण जसा आपण कल्पना करतो तसा अजिबात नव्हता. वाल्मिकी रामायणानुसार त्या भेटीच्या क्षणी प्रभू श्रीराम सीतेला लगेच स्वीकारत नाहीत. उलट ते असे काही शब्द बोलतात जे आजच्या काळात ऐकताना मनाला धक्का बसू शकतो. ते म्हणतात की, हे सीते, मी एका क्षत्रियाप्रमाणे माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. मी रावणाचा वध करून तुझी सुटका केली आहे. पण एका राजाच्या पत्नीवर कोणताही कलंक असू नये म्हणून तुझ्या पवित्रतेचा पुरावा मिळाल्याशिवाय मी तुला कसं स्वीकारू? हे शब्द ऐकल्यावर कोणालाही वाटेल की ते काहीतरी चुकतंय. आणि इथेच, याच क्षणी अनेक जण प्रभू श्रीरामांना चुकीचं ठरवतात. एक पती ज्याच्या विराहात पत्नीने इतके कष्ट सोसले, तिच्यासोबत तो असं कसं वागू शकतो? हा प्रश्न साहजिकच मनात येतो. पण आपण इथे थांबूया. या शब्दांच्या आणि त्या कृतीच्या मागे दडलेली कारणं उलगडून पाहूया. तुमचं म्हणणं आहे की रामांनी स्वतःच्या संशयामुळे हे केलं नाही? हो, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडाचा बारकाईने अभ्यास केला तर प्रभू श्रीराम कुठेही एकाही वाक्यात मला तुझ्या चारित्र्यावर संशय आहे असं म्हणत नाहीत. त्यांचे शब्द कठोर आहेत, पण त्यामागील भावना संशयाची नाही. त्यांची चिंता पूर्णपणे वेगळी होती, आणि ती होती लोकनिंदा. म्हणजे लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल. त्यांना केवळ सीतेला परत आणायचं नव्हतं, तर तिला अशा प्रकारे परत आणायचं होतं की भविष्यात कोणीही तिच्या पवित्रतेवर एक अक्षरही बोलू शकणार नाही. त्यांना जनतेच्या मनात उठणाऱ्या संशयाच्या वादळाला कायमचं शांत करायचं होतं. अच्छा, म्हणजे हा एका व्यक्तीचा, एका पतीचा निर्णय नव्हता, तर हा एका राजाचा निर्णय होता. पण इथे राजा आणि पती या दोन भूमिकांमध्ये नेमका संघर्ष कुठे सुरू होतो? रामाने पती म्हणून आपल्या भावनांना किती दाबून टाकलं असेल? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे. हाच या संपूर्ण प्रसंगाचा गाभा आहे. इथेच राजधर्म आणि व्यक्तिगत धर्म यांच्यातला संघर्ष सुरू होतो. राजधर्मानुसार राजा हा प्रजेचा असतो. तो स्वतःचा नसतो. त्याचा कोणताही व्यक्तिगत निर्णय किंवा भावना प्रजेच्या विश्वासापेक्षा मोठी असू शकत नाही. प्रभू श्रीरामांना हे पक्क माहीत होतं की त्या युगातला समाज काय म्हणेल. लोक कुजबुजतील, चर्चा करतील. एका राजाची पत्नी इतका काळ शत्रूच्या कैदेत होती यावर अनेक प्रश्न उठवले जातील, आणि त्याचा थेट परिणाम सिंहासनाच्या वैधतेवर, राज्याच्या स्थिरतेवर होईल. मी समजू शकते, पण तरीही लोक काय म्हणतील या भीतीपोटी आपल्याच पत्नीला एवढ्या मोठ्या परीक्षेला सामोरं करायला लावणं, हे मर्यादा पुरुषोत्तम या प्रतिमेशी जुळतं का? कारण मर्यादा म्हणजे संयम, पण इथे तर ते कठोर वाटतं. खूप चांगला प्रश्न आहे. मर्यादा या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा चुकीचा लावतो. मर्यादा म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे नाही, तर कर्तव्यासाठी आपल्या सर्वात प्रिय गोष्टीचा त्याग करण्याची ताकद ठेवणे. इथे प्रभू श्रीरामांनी पती म्हणून आपल्या भावनांची, आपल्या प्रेमाची मर्यादा ओलांडली नाही, तर राजा म्हणून त्यांनी आपल्या व्यक्तिगत सुखावर मर्यादा घातली. त्यांनी जो हा कठोर निर्णय घेतला तो 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचं रक्षण करण्यासाठी होता. पहिलं, सीतामातेचा सन्मान कायमस्वरूपी, भविष्यातल्या पिढ्यांसाठीही अबाधित राखण्यासाठी. दुसरं, अयोध्येच्या राज्याची आणि सिंहासनाची स्थिरता टिकवण्यासाठी. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्माच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी. एका राजाचं पहिलं कर्तव्य प्रजेप्रती असतं, आणि तोच धर्म ते निभावत होते. त्यामुळे ती वेदना त्यांचीही होतीच. हे ऐकून क्षणभर शांत व्हायला होतं. स्वतःच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला इतकं मोठं मानणं ही आजच्या काळात कल्पनाही करता येणारी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घेतला. राजधर्माचा मुद्दा कळतोय, पण तरीही एक पती म्हणून रामाचं वागणं मनाला पटत नाही.
या कृतीमागे काहीतरी अधिक खोल, कदाचित काहीतरी आध्यात्मिक कारण असावं का, जे या वरवरच्या कठोरपणाच्या पलीकडे जातं? नक्कीच आहे. आणि तो दृष्टिकोन या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतो. अनेक परंपरांमध्ये, विशेषतः अध्यात्म रामायणाच्या आधारे असं मानलं जातं की रावणाने ज्या सीतेचं अपहरण केलं होतं ती मूळ सीता नव्हतीच. 1 मिनिट, काय म्हणालात? म्हणजे आपण ज्या घटनेबद्दल इतका वेळ बोलतोय, जी रामायणाची एक मुख्य घटना आहे, ती अपहरण कथा वेगळी होती, ही संकल्पना तर संपूर्ण कथेलाच एक वेगळं वळण देते. हे मुळात कुठून आलं? हो, याला माया सीताची संकल्पना म्हणतात. यानुसार अपहरण होण्याच्या काही क्षण आधीच प्रभू श्रीरामांच्या सूचनेनुसार खऱ्या सीतेने अग्निदेवतेकडे आश्रय घेतला होता. अग्नीने तिचं रक्षण केलं होतं आणि तिच्या जागी तिचंच एक मायावी भ्रम असलेलं रूप म्हणजेच माया सीता आश्रमात थांबली होती, जिचं रावणाने अपहरण केलं. त्यामुळे लंकेतून परत आल्यावर जी परीक्षा झाली ती खरं तर परीक्षा नव्हतीच, तर ती एक प्रकारची अदलाबदल होती. अग्नीच्या माध्यमातून माया सीता अदृश्य झाली आणि तिच्या जागी खऱ्या सीतेचं पुन्हा प्रकटीकरण झालं. अग्नीने जे सांभाळलं होतं ते परत केलं. वा, म्हणजे अग्नी इथे केवळ जाळण्याचं किंवा नष्ट करण्याचं प्रतीक नाहीये, तर त्याचं महत्त्व खूप वेगळं आहे. तो एक रक्षक आहे. अजिबात नाही. वैदिक परंपरेत अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं. अग्नी हे केवळ एक तत्व नाही, तर तो देवदूत आहे, देवांचा साक्षी आहे. प्रत्येक यज्ञात अग्नीच देव आणि मनुष्य यांच्यातला दुवा असतो. तो चेतनेचं प्रतीक आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे आणि वैश्विक सत्याचं प्रतीक आहे. प्रतिकात्मक रूपात पाहिलं तर सीतामाता सामाजिक न्यायाच्या आणि लोकांच्या संशयाच्या अग्नीतून चालून गेली आणि एक अतूट, कधीही न डगमगणारं सत्य म्हणून बाहेर आली. तिने स्वतःच्या कृतीने सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. या घटनेकडे पाहण्याचे हे 2 अगदी भिन्न दृष्टिकोन आहेत. एक आहे राजधर्माचा, जो खूप व्यावहारिक आणि कठोर आहे, आणि दुसरा आहे आध्यात्मिक, जो पूर्णपणे वेगळाच अर्थ सांगतो. मग आपण या एकाच घटनेचे नेमके किती अर्थ काढू शकतो? यातली गंमतच ही आहे. या एकाच घटनेकडे आपण अनेक दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि प्रत्येक दृष्टिकोन आपल्याला एक नवीन विचार देतो. उदाहरणार्थ, जर आपण आजच्या आधुनिक मानसशास्त्राच्या म्हणजे मॉडर्न सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे स्पष्टपणे विक्टिम ब्लेमिंग वाटू शकतं. म्हणजे जी पीडित आहे, जिला इतका त्रास झालाय, तिलाच दोष देण्यासारखं किंवा तिच्याकडूनच तिच्या निर्दोषीपणाचा पुरावा मागण्यासारखं. बरोबर. आजच्या जगात कुणी असं वागलं तर त्यावर प्रचंड टीका होईल. मग यावर दुसरा दृष्टिकोन काय सांगतो? जर आपण प्राचीन राजकीय नीतिशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, ज्याला आपण राजधर्म म्हणतो, तर हे सिंहासनाचं आणि राज्याच्या स्थिरतेचं रक्षण करण्यासाठी उचललेलं एक आवश्यक, कठोर पण गरजेचं पाऊल होतं. कारण राजाच्या व्यक्तिगत आयुष्याचा थेट परिणाम राज्यावर होत असतो. मग या 2 टोकाच्या दृष्टिकोनांमध्ये आपण ताळमेळ कसा घालायचा? एकीकडे स्त्रीचा सन्मान आहे, जो सर्वोच्च असायला हवा, आणि दुसरीकडे राज्याची स्थिरता, जी सुद्धा महत्वाची आहे. या संघर्षाकडे आपण कसं पाहावं? हाच खरा प्रश्न आहे. याचं उत्तर हे बरोबर की ते बरोबर असं नाहीये. तर हे समजून घेण्यात आहे की त्या काळात हे दोन्ही धर्म तितकेच महत्वाचे होते. रामायणातील हा प्रसंग आपल्याला हेच शिकवतो की आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा 2 योग्य गोष्टींमध्ये निवड करावी लागते आणि ती निवड नेहमीच वेदनादायी असते. याशिवाय आध्यात्मिक प्रतीकाच्या रूपात पाहिलं तर हे वैश्विक शक्तीचं म्हणजेच डिव्हाइन फेमिनिनचं समाजाच्या नकारात्मकतेतून शुद्धीकरण होतं. आणि जर आपण कर्माच्या सिद्धांतानुसार पाहिलं तर हा लोकांच्या मनात असलेल्या सामूहिक संशयाचा कर्माचा शेवट होता. त्या अग्नीने तो सगळ्या संशय जाळून टाकला. तर या सगळ्याचा अर्थ काय? यातून आपल्याला आजच्या काळात आपल्या आयुष्यासाठी काय शिकायला मिळतं? खरं तर आजच्या जगातही आपल्याला अशा परीक्षांना सामोरं जावं लागतं. अर्थात ती प्रत्यक्ष अग्निपरीक्षा नसते, पण जेव्हा आपल्या प्रामाणिकपणावर, आपल्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं किंवा ऑफिस पॉलिटिक्समध्ये किंवा सोशल मीडियावर कोणताही पुरावा नसताना आपल्यावर टीका होते, तेव्हा ती एक प्रकारची मानसिक अग्निपरीक्षाच असते. आणि अशावेळी सीतामातेचं वागणं आपल्याला खूप काही शिकवतं. ती काय करते? ती वाद घालत नाही, ती स्पष्टीकरण देत बसत नाही, ती गयावया करत नाही किंवा ती स्वतःला असहाय्य समजत नाही. ती अत्यंत धैर्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्या परीक्षेला सामोरी जाते. तिला माहीत आहे की सत्य काय आहे. हीच खरी आंतरिक शक्ती आहे. ती तिच्या कृतीतून बोलते, शब्दांनी नाही. ती परिस्थितीला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते.
हे खूप महत्वाचं आहे. विचार करा, जर त्या क्षणी प्रभू श्रीरामांनी समाज काहीही म्हणो, मला त्याची पर्वा नाही, ही माझी पत्नी आहे आणि मी तिला स्वीकारणारच, असं म्हटलं असतं, तर ते आजच्या काळातले एक रोमॅन्टिक हिरो नक्कीच ठरले असते. सोशल मीडियावर त्यांची वाहवा झाली असती, पण ते धार्मिक राजा नाही ठरले असते. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला हे समजून घ्यायला हवं की रामायण ही केवळ एक प्रेमकथा नाही. ती एका संस्कृती आणि सभ्यतेचं दिशादर्शक आहे, एक सिव्हिलायझेशनल ब्लूप्रिंट आहे. प्रभू श्रीराम आपल्याला शिकवतायत की नेतृत्वासाठी, मोठ्या जबाबदारीसाठी व्यक्तिगत दुःख आणि त्याग सहन करावाच लागतो. नेत्याचं हृदय विशाल असावं लागतं, जिथे व्यक्तिगत भावनांपेक्षा प्रजेचं हित मोठं असतं. आणि सीतामाता आपल्याला शिकवते की खरी पवित्रता आणि खरं सत्य हे आतून येतं. ते निर्भय असतं, त्याला बाहेरील कोणत्याही पुराव्याची किंवा कोणाच्या मान्यतेची गरज नसते. तर आज आपण पाहिलं की सीतेची अग्निपरीक्षा ही केवळ एका संशयाची कथा नाही, तर ती राजधर्म, त्याग, सामाजिक दबाव आणि आध्यात्मिक सत्याची एक गुंतागुंतीची गाथा आहे. आजच्या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. आपण इतका वेळ सीतेच्या अग्निपरीक्षेबद्दल बोललो, पण काय ही अग्निपरीक्षा खरोखर सीतेचीच होती? की ती प्रभू श्रीरामांची होती, ज्यांना आपल्याच हृदयातल्या भावनांना, आपल्या प्रेमाला त्या कर्तव्यरूपी अग्नीमध्ये समर्पित करावं लागलं? धर्माच्या या ज्वलंत परीक्षेवरील आमच्या या विश्लेषणाने जर तुमच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवली असेल, तर ही ज्ञानाची मशाल इतरांपर्यंतही पोहोचवा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी धर्म म्हणजे काय, व्यक्तिगत भावना की सामाजिक कर्तव्य? चला, ही चर्चा पुढेही सुरू ठेवूया. भेटूया पुढच्या भागात.